नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मराठी DNA या आपल्या परिवाराकडनं तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मग मित्रांनो, चला सुरू करूयात आजच्या मार्केट ॲनालिसिस रिपोर्टला. आजच्या मार्केट ॲनालिसिस रिपोर्टमध्ये आपण वीकली ॲनालिसिस रिपोर्टमध्ये हे जाणून घेणार आहोत की येत्या आठवड्यामध्ये मार्केट कसं राहू शकतं. निफ्टी, बँक निफ्टी हे कुठपर्यंत जाऊ शकतात, यांचे सपोर्ट, रेजिस्टन्स कसे आहेत, यांचा अंडरकरंट बुलिश आहे की बेरिश आहे की साईडवेज आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येत्या आठवड्यामध्ये ट्रेड करणं सोपं जाईल. तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मग मित्रांनो, हा आहे निफ्टीचा वीकली चार्ट. या वीकली चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की निफ्टी पूर्णपणे बुलिश आहे. तुम्ही पाहू शकता की निफ्टीमध्ये ग्रीन कॅन्डल बनलेले आहेत. परंतु निफ्टीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एवढ्या सलग ग्रीन कॅन्डल बनल्या. त्यानंतर एक रिट्रेसमेंट आलं आणि मार्केटनं पुन्हा अपसाईड दिलेली आहे. मग आता जर समजा की अशी रिट्रेसमेंट आल्यानंतर जर मार्केट पुन्हा वरती गेलं आणि या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर मग मात्र आपण याच्यामध्ये बुलिश साईडचाच प्लॅन करू शकतो. परंतु याच्यामध्ये माझ्या म्हणण्याप्रमाणे एक पुलबॅक पेंडिंग आहे असं मला वाटतं. कारण एवढ्या वीकली कॅन्डल्स जर त्याने ग्रीन बनवल्यात निफ्टीने तर एक पुलबॅक तर नक्कीच येऊ शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत मार्केट 21,000च्या खाली बंद होत नाही, म्हणजेच या स्विंगच्या खाली जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडचा प्लॅन करू शकत नाही. यामध्ये खूप रिस्क आहे. आता पाहूयात की येत्या आठवड्यामध्ये जर मार्केट कुठे ओपन होते आणि काय होते त्याच्यावरती सगळं डिपेंड राहील. आता आपण हा चार्ट जर डेलीमध्ये बघितला तर डेलीमध्ये आपल्याला काय दिसतंय मित्रांनो? डेलीमध्ये आपल्याला दिसतंय की मार्केटनं सरळ एक बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे आणि वरती जाऊन मार्केट साधारण 21,800च्या आसपासचा जो टॉप आहे तो बनवून मार्केट आता पुन्हा थोडंसं कन्सॉलिडेट झालं आहे. म्हणजेच काय की आता मार्केट उद्या कुठे ओपन होतो त्याच्यावर खूप जास्त डिपेंड आहे. मग आता आपण 15 मिनिटच्या चार्टमध्ये आपण पाहूयात की काय आपल्याला दिसतंय. तर मग मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला एक लेवल मिळते. ही लेवल आहे आपली सपोर्ट लेवल. जोपर्यंत 21,680च्या खाली मार्केट येत नाही तोपर्यंत एक छोटा डिप आपल्याला पाहायला मिळणार नाही. आणि वरती जर आपण पाहिलं तर 21,800 ही वरची लेवल आहे. म्हणजेच काय, मार्केट उद्या इथे ओपन होऊ शकतं, फ्लॅटही ओपन होऊ शकतं किंवा गॅपअपही ओपन होऊ शकतं. जर गॅपअप ओपन झालं आणि 21,800च्या वरती जाऊन जर मार्केट सस्टेन झालं तर बुलिश साईडचा प्लॅन बनू शकतो. जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केट खाली येऊ शकतं आणि मग ह्या रेंजमध्ये फिरलं जाऊ शकतं, हे लक्षात असू द्या. परंतु जोपर्यंत मार्केट ही लेवल तोडून 21,680ची लेवल तोडून खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला डाऊन साईडचा प्लॅन पाहायला भेटणार नाही. आणि जर मार्केटने ही लेवल तोडली तर ही एक लेवल आहे 21,500ची आणि मग त्यानंतर साधारण आपल्याला इथपर्यंतची एक लेवल पाहायला मिळू शकते 21,450च्या आसपासची. तर मग अशा पद्धतीने हे छोटे छोटे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळतील. तर मग आता आपण जाऊयात की बँक निफ्टीकडे. हा आहे बँक निफ्टीचा वीकली चार्ट. या वीकली चार्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे की बँक निफ्टी वरती गेली आहे आणि त्याने सेम निफ्टीसारखंच प्राइस ॲक्शन बनवलेलं आहे. याच्यामध्ये एक छोटासा पुलबॅक आला आहे आणि मार्केट पुन्हा वरती जायचा प्रयत्न करत आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात असू द्या की हा याचा टॉप आहे. हा टॉप जोपर्यंत हा ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण अपसाईडचा प्लॅन लगेचच प्लॅन करू शकत नाही, नाहीतर ट्रॅप होऊ शकतो. आता आपण ह्याला जाणून घेऊयात वन डेच्या चार्ट फ्रेमवरती. वन डेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो की मार्केट वरच्या बाजूला गेलं आहे आणि इथे कन्सॉलिडेट झालेलं आहे. तर आता इथे कन्सॉलिडेशनचा हा जो फेज आहे तर हा कशा पद्धतीने वर्क करतो उद्या तर ते पाहणं जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. आता 15 मिनिट चार्टमध्ये आपण जर पाहिलं मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये आपल्याला 48,093च्या आसपास एक सपोर्ट पाहायला मिळतोय. हा सपोर्ट जर मार्केटनं ब्रेक केला तर खाली आपल्याला 47,881ची लेवल पाहायला मिळू शकते. आता मार्केट जर समजा उद्या इथे ओपन झालं, थोडंसं गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅपअप ओपन झालं तर काय होऊ शकतं? तर एक गोष्ट लक्षात असू द्या की जर गॅप डाऊन ओपन झालं आणि याच्या खाली सस्टेन झालं 48,093च्या खाली तरच डाऊन साईडचा प्लॅन बनू शकतो. अदरवाईज मार्केट याच रेंजमध्ये फिरत राहील.
आणि हा जो त्याचा हाय आहे 48,600च्या वरती, तर मग इथपर्यंत मार्केट जर जाऊन बुलिश मोमेंटम दाखवून जर मार्केट वरती गेलं तर आपण याच्यामध्ये अपसाईडचा प्लॅन करू शकतो. अदरवाईज इथे तुम्हाला अगदी छोटे छोटे टार्गेट्स पाहायला मिळू शकतात या रेंजमध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही बँक निफ्टीमध्ये देखील ट्रेड करू शकता. आता हे सगळे एका क्रुशियल लेवलला आलेले आहेत आणि इथे जो काही पॅटर्न आपल्याला बनवलेला पाहायला मिळतो, तर त्या पॅटर्नच्या हिशोबानं या जर नेकलाईनचा जर आपल्याला इथे ब्रेकआउट पाहायला मिळाला जर इथे, तर मग मार्केट तुम्हाला सहज या लेवलपर्यंत जायला पाहायला भेटू शकतं. म्हणजेच 48,600ची लेवल तुम्हाला पाहायला भेटू शकते जर ही लेवल क्रॉस केली तर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.